स्वामी, स्वामी सुंदराबाई नाहीये म्हणून तुम्हाला सांगतो. अहो तुम्ही त्या सुंदराबाईची एवढी मुजोरी का सहन करता? अहो तिनं तुमच्या नावावर धंदा उघडलाय, धंदा. मिठाईची ताटं म्हणू नका, नारळ म्हणू नका, नवी पातळ, पैसे घरात भरून ठेवते नुसती. आणि तुम्ही तिला काहीच बोलत नाही. अहो मी तर ऐकलंय गावातल्या लोकांनी तिच्या विरुद्ध कलेक्टर कडे तक्रार केली आहे म्हणे. काय हो ना? मग अरे हुच्चा, असं वाघ मागे लागल्यासारखं काय राहतो? काय झालं? बातमीच तशी आहे. म्हणजे तो कानफाट्या. हा कानफाट्या काय? तो पोलिसांच्या हातावर तुरी देऊन जेलमधनं पळाला की. ओ स्वामी, हे बाबू, ओ स्वामी, स्वामी मला वाचव. तो कानफाट्या स्वामी. मी जातो, मी घरी जातो आणि लपून बसतो. येतो स्वामी. हा कानफाट्या कोण हो? तुम्ही नवीन आलेलं दिसताय. अहो कानफाट्या हा स्वामींचा एक भक्त हाय, पाड दांडासा. अहो स्वामींशिवाय कुठल्या बी देवाचं नाव घेतलेलं त्याला अजिबात चालत नाही. बापरे. गोळप्पा सुंदराबाईवर त्याचा लय राग. स्वामींचा धंदा केलाय ना दोघांनी. आता एका सेवेकऱ्याला मारला म्हणून सरकारने त्याला आत धाडला, पण तिथून मी पळून आलाय. आता गोळप्पाचं काय? स्वामी आज तुझं काय खरं नाही. स्वामी, 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 स्वामी. हो तुमच्याशिवाय अन्नाचा एक घास बी घशाखाली गेला नाही बघा. तुरुंगात अन्न नाही खाल्लं, काय पाणी नाही प्यायलं बघा. स्वामी आज तुमचं दर्शन झालं, बरं वाटलं बघा. पर काही बाजार बाशव्यांनी तुमचा अगदी धंदा मांडलाय बघा. सोळ्या 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 सोळ्या. आता तू मारता हो. चोळप्पा समजून कानफाट्यानं मानेवर केलेल्या तलवारींच्या वारांमुळं ब्राह्मणाला काही झालं नाही, कारण स्वामींची अमृतदृष्टी त्या बिचाऱ्या ब्राह्मणाच्या मानेवर होती. त्यामुळे त्याचा जणू पुनर्जन्मच झाला.